नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू होम फिटनेस मंत्रा. आज मी पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या एका सुंदर रिसॉर्टमध्ये आहे. हे रिसॉर्ट दापोलीला आसूरमध्ये आहे. तर ह्या रिसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर मी बसलेलो आहे. सो समर्थ बरोबर आपण एक छोटासा संवाद साधणार आहे आणि ह्या रिसॉर्टची थोडी अजून माहिती घेणार आहे. सो वेलकम समर्थ, वेलकम टू होम फिटनेस मंत्रा. सो समर्थ मला जाणून घ्यायला आवडेल की या रिसॉर्टची सुरुवात कशी झाली, कधी झाली आणि काय कारण आहे? ऍक्च्युली ऍक्सिडेंटल सुरुवात आहे याची. अच्छा. आता कोणाचा प्लॅन नव्हता की जस्ट आपल्याला हॉटेल काढायचंय ना, कोणाचा फॅमिली बिझनेस होता हा त्या रिसॉर्ट वगैरे. लॉकडाऊनच्या आधी जस्ट आम्हाला एक आमचं घर बांधायचं होतं, हेच एक मोटिव्ह होतं. आणि कोस्टल साईड असल्यामुळे जस्ट एक रूम करायचं, या हिशोबाने आम्ही त्या हिशोबाने प्लॅन केलेलं असं. आणि लॉकडाऊनच्या मोस्टली 6 महिने आधी वगैरे आम्ही सुरू केलं. पण लगेचच लोकांचा रिस्पॉन्स पण यायला लागला छान, की 2-3 महिन्यातच रूम असल्यामुळे मग त्यांना आम्ही फूड प्रोव्हाइड करायला लागलो. ते MTDC2 रजिस्ट्रेशन झालं आणि ते सगळं ते झालं. पण एक लोकांचा रिस्पॉन्स वाढला. ओके. आणि जस्ट कसं आमचं घरगुती आहे, म्हणजे आम्ही घरीच सगळे पदार्थ बनवतो. माझी आई, काकू वगैरे सगळे बनवतो. तो लोकांना खूप आवडलेला. त्यांना खूप ग्रॅटिट्यूड आणि काय म्हणतात सलामच ऍक्च्युली एक प्रकारे. कारण मी 2 दिवस इथे जे काही फूड ट्राय केलंय अप्रतिम आणि उत्कृष्ट. आणि मी स्वतः ऑडिटर म्हणजे एनर्जी ऑडिटर आहे मी. पण ऑडिटर असल्यामुळे हे सगळ्याच गोष्टींमध्ये येतं. ते DNA मध्येच आहे ऑडिट. सो ते असतानाही मला कुठेही पॉईंट मिळाला नाही. असं उलट सगळ्या गोष्टी एवढ्या म्हणजे प्रॉपर आहेत की नक्की या आणि इथे ट्राय करा तुम्ही प्रत्येक गोष्ट. माझ्या बोलण्यावर जाऊ नका. ओके, सो गुड. आणि आता दुसरा प्रश्न की म्हणजे इथे काय काय सोयी आहेत, कोणकोणत्या रूम्स आहेत, ओके. आणि काय काय व्यंजन आहेत, तो थोडक्यात. ओके. आता आमचं ह्या बिल्डिंगला MTDC थ्रू होतं, त्यामुळे एक मॅक्झिमम 4 रूमची कॅपॅसिटी होती. तर आम्ही तिथनं सुरुवात केलं की 4 रूम नंतर. आता आम्ही वाढवून अजून बाजूला इथे 4 रूम केलेत नवीन. सो टोटल आता 8 रूमचं सेटअप आहे आमचं. आणि फूडमध्ये म्हणालात तर महाराष्ट्रीयन, कोकणी असंच फूड आम्ही अजून अवेलेबल देतो. जे घरगुती पद्धतीचं असतं. त्याच्यामध्ये कोकणातलं तुम्ही म्हणाल तर थालीपीठ आहे किंवा घावणे जे असतील फेमस. आमच्या इथली फेमस मिसळ आहे. तुम्ही जर ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय केली ते पूर्ण थाळी घेऊन मी मिसळ अरे वा. मी मिसळ प्रेमी आहे. माझ्या बऱ्याचशा मित्रांना माहिती असेल तर त्यांना काही त्याच्यात असं आश्चर्य वाटलं नसेल. ओके, गुड. असं आहे. आणि सोलकढी इथली आमच्या इथली फेमस आहे. घरगुती पद्धतीचं आमचं मत आहे. अजून डेव्हलप करायचं थोडंसं. जसं रिस्पॉन्स मिळाला तसं आम्ही एक गोष्टी डेव्हलप करत गेलो. अजून पुढे आता डेव्हलप करायचे. आणि मग प्रेक्षकांना तुम्ही आपल्या मित्रांना काय सांगाल की इथून तुमचा पुढचा प्रवास कसा आहे आणि जे प्रवासाला दापोलीला येतात त्यांनी इथपर्यंत कसं पोहोचावं? ओके. आता एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स आणि प्रेम मिळतंय, सो आम्ही आता फुल एक्साइटेड उतरायचं म्हणतोय आणि हेच डेव्हलप करायचं. अजून थोडीशी टेस्ट वाढवायची, वेगवेगळ्या कॅटेगरीतलं क्युझिन वाढवायचं, हेच आमचा प्लॅन आहे अजून. प्युअर व्हेज मध्ये, कारण आम्ही टोटली प्युअर व्हेज आहोत. सो आम्ही घरचे जेवढं जमेल तेवढं आमचा ट्राय आहे करायचा. आणि इथे कसं आहे की नुसतं बीचेस तर नाही, देवळं वगैरे पण आहेत. सो येणार तसा पण पब्लिक आहे की ज्यांना प्युअर व्हेज हवं असतं किंवा गुजराती जैन फूड हवं असतं, जे कुठे इथे मोस्टली एवढं मिळत नाही. सो तो आमचा एक ट्राय आहे जास्त असण्याचा. मीन्स तुम्ही दापोलीत आलात तर दापोलीपासून 4 किलोमीटरवरच आपलं रिसॉर्ट आहे. आणि सेंट्रल लोकेशन, इथं तुम्हाला बरेचसे पॉईंट जवळ पडतात. तिथे केशवराज टेम्पल आहे, व्याघ्रेश्वर टेम्पल आहे, 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बीचेस आहेत, मुरुड, हरणे, कर्दे, आणि हे सगळे 4-5 किलोमीटरच्या रेंजमध्ये बीचेस आहेत. सो कुठेही जायचं असेल तरी तुम्हाला आमच्या हॉटेलवरूनच जायला लागतं. सेंट्रल लोकेशन आहे. मला भेटून खूप छान वाटलं आणि असाच तुमचा प्रवास आणि माझा प्रवास चाललेलाच असतो. तुमचाही प्रवास असाच छान चालू राहून दे आणि आपण पुढे पुन्हा भेटत राहू, टचमध्ये राहू. ओके, सो विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.